औरंगाबाद के आम खास मैदान पर कई दिनों से, कई बरसों से, बल्कि कई अरसों से यहाँ पर खेल का मैदान है और बच्चे बड़े सब यहाँ पर खेल के लिए आते हैं। यहाँ तक कि हाज़र इम्तियाज़ जलील साहब ने इसके लिए आवाज़ भी उठाई थी कि यहाँ पर एक स्टेडियम बनाया जाए, तो उसके लिए भी यहाँ पर पहल हुई थी। एनओसी आई है, लेकिन कोई भी काम अभी तक स्टार्ट नहीं हुआ था। लेकिन अब जब से वक़्फ़ में तब्दीली आई है, तो गवर्नमेंट चाहती है कि यहाँ पर सरकारी 3 ऑफिसेज़ बनाए जाए और ये खेल का मैदान हटाकर यहाँ पर ऑफिस तामीर किया जाए। लेकिन खासदार इम्तियाज़ जलील का कहना है कि यहाँ पर कोई भी ऑफिसेस नहीं बनने वाले हैं, क्योंकि लोग इसके लिए आवाज़ ज़रूर उठाएंगे और यहाँ पर कोई भी ऑफिस नहीं बनेगा। जबकि गवर्नमेंट के पास कई सारी ऐसी ज़मीनें मौजूद है वफ़ की, जहाँ पर वो अपने ऑफिस बना सकती है, लेकिन आम खास मैदान पर ही गवर्नमेंट की नज़रें क्यों है? तो आप आपकी राय कमेंट बॉक्स में ज़रूर बताएं। और आइए हम आपको वीडियो बताते हैं जहाँ पर इस ज़मीन के ऊपर बुलडोज़र भी भेजे गए, जिसमें बहुत बड़ा एक गड्ढा किया गया, जिसको हटाने के लिए काम भी शुरू कर दिया है रातों रात से। और किस तरीके से यहाँ पर हो रहा है काम, वो भी हम आपको बताते हैं। त्याचं संरक्षण करण्यासाठी वक्फ बोर्डाची जबाबदारी होती आणि वक्फ बोर्डाच असा प्रकारचा धंदा करत असेल तर मी थेट आरोप करत आहे की कोणत्या आधारावर तुम्ही हे गुपचूप काम सुरू केलेलं आहे। 3 ऑफिसेससाठी तुम्हाला कुठे जागा मिळत नाही होती, तर माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतो कुठे कुठे वक्फ बोर्डाची जागा आहे। मग ते सगळं विकून टाकून तुम्हाला पैसे खायचे आहे का? आम्ही 3 ऑफिसेस तर सोडा, 1 इंची जागा कुठल्याही प्रकारच्या ऑफिसेस किंवा कन्स्ट्रक्शनसाठी आम्ही देणार नाही। आणि आम्ही म्हणजे या शहरातले जे खेळाडू आहे, या एरियातले भागातले राहणारे जे लोक आहेत, जे दररोज इथे वॉकिंगसाठी, जॉगिंगसाठी, खेळण्यासाठी इथे येतात, यांचा विरोध आहे आणि त्या विरोध आम्ही कायम ठेवणार आहे। म्हणून इथे आम्ही काम थांबवणार आहे आणि पीडब्ल्यूडीच्या वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेले आहे, इथे कोणत्याही प्रकारच्या कन्स्ट्रक्शनला आम्ही परवानगी देणार नाही। तुम्ही म्हणतात काम थांबवलेलं आहे, मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काम सुरू आहे। नाही, ते काम सुरू नाही आहे। त्यांनी ते काही तासामध्ये इतका मोठा खड्डा तयार केला होता। त्यांचा उद्देश हे होता की लवकरात लवकर आपण कॉलम्स तयार करू आणि रातोरात आपण बिल्डिंग तयार करू, कोणी बघणार नाही आहे करते। जे खड्डा त्यांनी केलेला आहे ते खड्डा बुजवण्याचं काम आम्ही करायला लावत आहे त्यांना। एकदा खड्डा बुजवला तर हे सगळं गाड्या आम्ही इथून पाठवणार आहे आणि हे गाड्या नाही गेल्या आणि उद्या काही झालं तर आम्ही स्पष्टपणे सांगतो की लोकांमध्ये राग आहे, एक चीड निर्माण झालेली आहे। फक्त या ग्राउंडच्या बाबतीत बोलत नाही आहे। खेळाचे मैदान कमी होत आहे। रोशन गेटच्या समोर गिरवीचा ग्राउंड आहे, तिथे एक फुटबॉल स्टेडियम व्हायला पाहिजे, फुटबॉल ग्राउंड व्हायला पाहिजे। या कमिशनर श्रीकांत साहेबांच्या सोबत आम्ही गेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की साहेब, नाही तर मुलं काय करत आहे, मोबाईलवर बसत आहे, दुसऱ्या ज्या वेगळ्या प्रकारच्या एक त्यांना हे सवय लागलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांचा हे वेळ जात आहे। तर त्या जमिनीवर काही बिल्डर्सनी आपली नजर ठेवलेली आहे आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने ते जमीन सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत। आठवत आहेत या ठिकाणी। दोस्तों, आखिर क्या वजह है कि गवर्नमेंट मौके पर अपना फ़ायदा उठा ही लेती है? काश यहाँ पर पहले ही स्टेडियम की शुरुआत हो जाती। वक़्फ़ की ज़मीनें तो इंडिया में बहुत सारी है, लेकिन गवर्नमेंट बारी बारी करके नज़र रखे हुए है। इसके लिए मुसलमानों को अपना इत्तेहाद मजबूत करना ज़रूरी है। इसके अलावा जो काम अगर हाथ में लेते हैं तो सब में पहले उसको अंजाम देना चाहिए, नहीं तो यह खामियाजा हम सबको ऐसे ही भुगतना पड़ेगा। यहाँ पर स्टेडियम की शुरुआत अगर अभी से हो जाती तो गवर्नमेंट काश इसकी तरफ नज़रें उठाकर देखती ही नहीं। आप क्या सोचते हैं इस बारे में, मुझे कमेंट बॉक्स में ज़रूर बताएं। और ऐसे ही इन्फॉर्मेटिव वीडियोज़ के लिए हमारे चैनल को प्लीज़ सब्सक्राइब कर लें। करण्याची काही आवश्यकता नाही आहे। इथे जे खेळाडू हजारोंच्या संख्येने दररोज इथे येतात, तेच हे काम थांबवणार आहे। आणि शहरवासियांचा तर सोडा, या ज्या एरियामध्ये हे ग्राउंड आहे, गव्हर्नमेंट एरिया, कॉलनी एरिया, इकडचे लोक हे काम होऊ देणार नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही इथे कुठल्याही प्रकारच्या कन्स्ट्रक्शनला परवानगी देणार नाही म्हणजे नाही। आपण पाहिलं ते होते इम्तियाज जलील। आता याच मैदानावरती हे जे काम सुरू केलं गेलं होतं ते आता ते बंद